पुणे शहरात गुंडांच्या टोळ्यांची दहशत वाढत असतानाच पुणे पोलिसांनी या टोळ्यांचं कंबरड मोडायला सुरुवात केली आहे. सुरुवातीला अंधेकर गँग, त्यानंतर निलेश घायवळ गँग आणि आता पुणे पोलिसांच्या रडारवर आहे मारणे गँग. मारणे टोळीचा म्होरक्या गजानन मारणे याला पोलिसांनी आधीच ताब्यात घेतलाय आणि आता या टोळीतील गजानन मारणेनंतर दुसरा सर्वात मोठा आणि सक्रिय सदस्य असलेला रुपेश मारणे देखील पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय. फेब्रुवारी महिन्यात शिवजयंतीच्या दिवशी कोथरूड परिसरातील भेलके नगर इथं भाजपचे कार्यकर्ते आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे निकटवर्ती असलेले संगणक अभियंता देवेंद्र जोग यांना मारणे टोळीतील गुंडांनी मारहाण केली होती. जोग हे भाजपचे कार्यकर्ते असल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागलं होतं. मुरलीधर मोहोळ यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणात गजानन मारणेसह 6 जणांविरुद्ध पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गजानन मारणे स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाला होता. दरम्यान गजानन मारणे हा सांगलीमधील तुरुंगात आहे. मात्र घटनेनंतर रुपेश मारणे फरार होता. गेले 9 महिने पोलिसांना गुंगारा देणाऱ्या रुपेश मारणेचा शोध पोलीस घेत होते. अखेर मुळशी तालुक्यातील आंदगाव गावातील एका बंगल्यात तो लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस पथकाने पहाटेच्या सुमारास या बंगल्याला चहूबाजूंनी वेढा घातला. तो पळून जाऊ नये यासाठी सर्व बाजूने अधिकारी व अंमलदार सज्ज होते. दरवाजा वाजवल्यानंतर एका महिलेनं दार उघडलं आणि त्या क्षणी पोलिसांनी आत शिरून कुख्यात गुंड रुपेश मारणे याला ताब्यात घेतलं. खंडणी, मारहाण, खुनाचा प्रयत्न आणि मोक्का कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हे दाखल असलेला मारणे टोळीचा सक्रिय सदस्य रुपेश मारणे आता पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्या अटकेमुळे मारणे टोळीच्या गुन्हेगारी कारवायांना मोठा झटका बसलाय. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि बघत राहा DCN.